प्राध्यापक आणि कार्यक्रम अधिकारी आज या ठिकाणी वार्षिक नियोजन सभा 2015-16 साठी आपण एकत्र जमलो आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या वार्षिक नियोजन सभेसाठी उपस्थित असलेल्या आणि कन्यारत्न वाचवा या भारतातल्या एका महत्त्वाच्या मोहिमेचं सारथ्य ज्या करतायत अशा सन्मान्य डॉक्टर सुधाजी कांकरिया, जिल्हा समन्वयक, आणि ज्यांच्या खांद्यावरती नॉट मी बट यू ही जी सगळी धुरा आहे, असे आपण सर्व समर्थ कार्यक्रम अधिकारी आपण सगळेजण अतिशय चांगलं काम करत आहात. मागच्या वर्षी 363 महाविद्यालयातून आपली राष्ट्रीय सेवा योजनेचं हे कामकाज आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, काही महाविद्यालयांनी अतिशय चांगले इनिशिएटिव्ह देखील या प्रसंगी घेतलेले आहेत. सर्व जिल्हा समन्वयकांचं स्वागत करतो आणि माननीय सुधाजींना विनंती करतो आपण आमच्या सर्व सन्मान्य मित्रांना, सहकाऱ्यांना संबोधित करा. पुणे विद्यापीठ हे एक आदर्श विद्यापीठ आहे आणि त्यामुळे एकंदरीतच पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जितके महाविद्यालय आहेत आणि या महाविद्यालयामधले आपण जे सगळे गुरुजन आहात आणि आपल्या सगळ्यांचे लीडर असणारे आदरणीय कुलगुरू साहेब आहेत आणि आदरणीय दळवी साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली जे कार्य चाललेलं आहे हे खरोखरच अभिनंदन करण्यासारखं आहे आणि आपणही जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करावं अशी विनंती करतो. आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू. क्रांती दूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू. स्त्री जन्माचे स्वागत करू. कन्या रत्न वाचवा हे एक आपलं कर्तव्य आहे. हे आपलं वैयक्तिक कर्तव्य आहे, कौटुंबिक कर्तव्य आहे, महाविद्यालयांची एक जबाबदारी आहे, एक सामाजिक कर्तव्य आहे, एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेलं हे पुण्य कर्म आहे. आणि हे सर्व करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. एकंदरीत आकडेवारीचा विचार करता मागच्या केवळ 30 वर्षांमध्ये 1.5 कोटी चिमुकल्या या गर्भ अवस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. 1.5 कोटी. एखादी दुसरी डेथ आपल्या आजूबाजूला झाली असेल तर आपलं मन किती कळवळून जातं, किती दुःख आपल्याला होतं. पण जे निष्पाप आहेत, निरागस आहेत, ज्यांचा काही दोषच नाही, ज्यांचा अजून काही जन्मच झालेला नाही, असं देवत्व असलेल्या जीवाला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकणं आणि ते पण 1.5 कोटी चिमुकल्यांना हा म्हणता मारून टाकणं, किती मोठं महापाप आहे हे. आज मुलगी जन्माला आली नाही तो उद्याची आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर हा माणूस निर्माण होणार आहे का? जिथे आई आहे तिथेच प्रेम आहे, माया आहे, ममता आहे,
आपुलकी आहे, मानवता आहे असं म्हटलं जातं. मग उद्याची आईच जर नसेल तर माणूसच निर्माण होणार नाही आणि माणुसकी सुद्धा जिवंत राहणार नाही. मग ज्या जगामध्ये माणूसच नाही, ज्या जगामध्ये माणुसकीच नाही, असं जग तरी जिवंत राहू शकेल का? असं जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे आज जो आपण आत्मचिंतन करत आहोत, आज जे आपण विचार मंथन करत आहोत, हे विचार मंथन केवळ कन्यारत्न वाचवा एवढ्यापुरतं सीमित नाहीये, तर हे पुण्यकर्म जगाला वाचवण्याचं पुण्यकर्म आहे. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणतीये की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचे. नको गाई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, एवढेशे नाजूकशे कोमलशे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उघड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीवर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील. माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल. नाही आई, नाही, तुला हे सहन होणार नाही ग. नाही आई, नाही, तू हे पाहू शकणार नाही ग. आई असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही ग, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी सुद्धा चालेल ग आई मला. नको आई नको, नवीन कपडे नकोत ग मला, ताईचे जुने असलेले कपडे सुद्धा चालतील ग. आई मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या, तुझं पोट पकडायचंय, बाबांचं पोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजा माता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आर्तशी हाक ही आपल्याला चिमुकली देत आहे. मग या हाकेला ओ देत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे? यासाठी एक 11 पॉइंट ऍक्शन प्लॅन आहे. 11 कलमी कृती कार्यक्रम आहे की केवळ बोलून चालणार नाही, केवळ हळहळ करून चालणार नाही, तर काहीतरी ऍक्शन कृती केली तरच परिवर्तन घडणार आहे. त्यातला पहिला कलम आहे संकल्प करणं, ठराव घेणं. आपण आपल्या महाविद्यालयाच्या स्तरावर ठराव घेऊ शकता, ग्राम सभा घेऊन आपल्याला दिलेल्या नियोजित गावामध्ये ग्राम सभा घेऊन आपण त्या ग्राम सभेमध्ये ठराव घेऊ शकता. ठरावाचे 2 भाग आहेत. नंबर 1 की आपल्या महाविद्यालयीन कुटुंबियांच्या परिवारामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. हा पहिला भाग. दुसरा भाग, जन्माला येणाऱ्या कन्येचे आम्ही मनापासून आनंदाने स्वागत करू. तिच्यासाठी कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. अशा प्रकारचा ठराव आपण महाविद्यालय स्तरावर आणि जी गावं आपण दत्तक घेत आहोत
त्या गावांच्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतींच्या सहकार्याने आपल्याला घेता येऊ शकेल. हा पहिला कलम. दुसरा कलम की ज्या ठिकाणी आपण कार्यरत आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये आपण कार्यरत आहोत, त्या जिल्ह्याचा सेक्स रेशो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर त्या विषयीचा सेक्स रेशो माहिती करून घेणं हा दुसरा कलम आहे. म्हणजे संकट कितपर्यंत आहे, कुठपर्यंत आहे, आपला शत्रू किती मोठा आहे, आपल्याला कुठल्या पद्धतीने त्याला नामहरण करायचं हे आपली भूमिका तयार होण्यासाठी आपल्या एरियाचा सेक्स रेशो माहित असणं आवश्यक आहे. तो मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवणार आहे. तिसरा कलम आहे की मुलीच्या भविष्यकालीन उन्नतीसाठी, तिच्या जगण्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी, तिच्या भवितव्यासाठी काही आपल्याला मदत करता येते का, हाही एक विचार मनामध्ये ठेवायला हवा. मग तिच्या नावाने आपण काही ठेवू शकतो का, हाही एक विचार आपल्याला महाविद्यालयीन स्तरावर करता येऊ शकतो. यासाठी 2 योजना आहेत. एक योजना आहे 1 रुपयाची जादू योजना. आपल्या महाविद्यालयामध्ये जितके स्टुडंट्स आहेत ते प्रत्येकाला सहभागी करून प्रत्येकाकडून आपण 1 रुपये कॉन्ट्रीब्युशन घेऊ शकतो. अंदाजे एका कॉलेजमध्ये 1000-2000 जे काही स्टुडंट्स असतील तर तेवढी रक्कम तर जमा झाली, ती रक्कम आपण त्या मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेवू शकतो. ही 1 रुपयाची जादू योजना. दुसरी योजना आहे लखपती योजना. या लखपती योजनेमध्ये आपण सरासरी 20,000 रुपये 20 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट ठेवले तर ते 20 वर्षानंतर 1 लाख रुपये होतात. तर त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करता येईल का, हा एक विचार करणं, ही लखपती योजना दुसरी योजना. ही दोन्ही पण योजना आपण महाविद्यालय पातळीवर करू शकतो. आपल्या पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक महाविद्यालयांनी या दोन्ही योजनांचा उपयोग मागील काही वर्षांमध्ये केलेला आहे. चौथा कलम आहे ज्या परिवारामध्ये फक्त मुली आहेत त्या परिवाराला उपेक्षित ठेवलं जातं समाजामध्ये. तसं होऊ नये म्हणून ज्या परिवारामध्ये फक्त मुली आहेत त्या परिवाराचा आपण गौरव करू शकतो, सन्मान करू शकतो. महाविद्यालयीन पातळीवर आपण आपल्या स्टुडंट्स मध्ये ज्यांना फक्त बहिणी आहेत अशा परिवाराचा आपण सन्मान स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये करू शकतो. 5वा कलम आहे की सामाजिक परिवर्तन. समाजामध्ये 2 मोठे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र पराया धन. हे आपल्याला बदलायचं आहे आणि त्याला असं परिवर्तन करायचं आहे की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोघं मिळून या संपूर्ण घराला, समाजाला आणि देशाला उजळून टाकणार आहे. दुसरा गैरसमज असा आहे की कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. हे किती खोटं आहे हे आपल्याला XXXY हे क्रोमोझोमाचं जे विज्ञान आहे हे विज्ञान आपल्याला समजून सांगायचं आहे. हे माहिती पत्रिकेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आता पोहोचेल आणि ते वाचून तुम्ही सांगू शकाल. हा 5वा कलम. 6वा कलम आहे नकोशीला करूया हवेशी. अनेक ठिकाणी जी मुलगी दुसऱ्यांदा जन्माला येते, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा तर हिला नको आहे म्हणून जन्माला आली अशी भावना मनामध्ये ठेवून अशा मुलींचं नाव नकोशी ठेवलं जातं, कडूबाई ठेवलं जातं, निराशा ठेवलं जातं, फसाबाई ठेवलं जातं. तर हे सगळं बदलण्यासाठी अशा प्रकारचं नामकरण होऊ नये यासाठी आपण प्रबोधन करणं आणि आपल्या एरियामध्ये अशा प्रकारच्या मुली जर आपल्याला सापडल्या तर त्यांचं सिंपल औक्षण करून नाव बदलणं, परत एकदा बारसं करणं हे आपण करू शकतो. हे कशा पद्धतीने करायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या वेबसाईटवर याचे अनेक व्हिडिओज आहेत, ते आपण आपल्या फुरसतीने कधीही पाहू शकाल.
7वा कलम आहे युवा पिढीचा सहभाग आणि हा सहभाग म्हणजे आपल्या सर्वांचा सहभाग आहे. आणि जेव्हा युवा पिढी याबद्दल जागृत होईल, सजग होईल, सशक्त होईल, तेव्हाच परिवर्तन होणार आहे. म्हणून युवा पिढीला स्पेसिफिकली NSS स्टुडंट्स, NCC स्टुडंट्स आणि सगळ्याच महाविद्यालयीन स्टुडंट्सला जागृत करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मागच्या काही महिन्यापूर्वी माननीय आरोग्य मंत्र्यांसोबत आमची मीटिंग झाली आणि त्यावेळेस सगळ्या युनिव्हर्सिटींना सोबत घेऊन हे परिवर्तनाचं पाऊल टाकायचं असं ठरलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिव्हर्सिटींना आता सोबत घेतलेलं आहे आणि युवा पिढीसाठी हे कार्य चालू आहे. 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. विवाह हा करार नसून एक संस्कार आहे आणि हा संस्कार होत असताना बाल विवाह होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. विवाहामध्ये हुंडा दिला घेतला जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. विवाहामध्ये 7 फेरे घेतले जातात. पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात, तर त्या 7 फेऱ्याबरोबर एक 8वा फेरा, 8वी कमिटमेंट, 8वं वचन आपण देऊ शकतो. आणि त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेकही भारी. जेवढा मुलगा भारी आहे तेवढी मुलगी पण भारी आहे. जेवढी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा पण भारी आहे. लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा मंत्र निमंत्रण पत्रिकेमध्ये छापू शकतो, बॅनर करून मंडपामध्ये लावू शकतो आणि प्रत्यक्ष 7 फेऱ्यानंतर 8वा फेरा सर्व समाजांच्या सगळे सोयऱ्यांच्या साक्षीने घेऊन आपण एक परिवर्तनाचं पाऊल उचलू शकतो. आणि हे परिवर्तन केवळ आपण करू शकाल, आपण युवक युवती करू शकणार आहात, आपले स्टुडंट्स विद्यार्थी विद्यार्थिनी करू शकणार आहे. गेल्या 15 वर्षापासून आपण हे 8वा फेरा सुरू केला, त्याला प्रचंड असा रिस्पॉन्स मिळाला. आतापर्यंत 15,000 पेक्षा जास्त जोडप्यांनी 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतलेला आहे. राजस्थानच्या आरोग्य मंत्रालयाने अशा सूचना जाहीर केलेल्या आहेत की त्यांच्या एरियामध्ये होणारे लग्न विवाह सगळे 8वा फेरा घेऊन व्हावेत. त्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी 8वा फेरा घेण्यासाठी खास अनुदान जाहीर केलेलं आहे आणि महाराष्ट्र सुद्धा मागे नाही. याची सुरुवात महाराष्ट्रामधूनच झालेली आहे आणि महाराष्ट्राच्याच 10,000 पेक्षा जास्त जोडप्यांनी असा हा 8वा फेरा घेतलेला आहे. आणि आपणही त्याला सहकार्य करावे, घ्यावं. आणि महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक 8वा फेरा झालाय, नंतर पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे, नंतर नगर जिल्ह्यामध्ये झालेले आहे. तर सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती या निमित्ताने करेन. 9वा कलम आहे ANC ट्रॅकिंग. आपण NSSच्या माध्यमातून जी गावं दत्तक घेणार आहात त्या गावांमध्ये अंगणवाडी सेविका असतात, ANMs असतात, आशा हेल्थ वर्कर्स असतात. तर त्यांच्या सहकार्याने आपण एक काळजी घेऊ शकतो की तिथे असणाऱ्या गरोदर माता यांना आपले स्टुडंट्स ट्रॅक करू शकतात. आपण त्यांची हिस्ट्री घेऊ शकतो की आधी जर काही मुली असतील, फक्त मुलीच असतील आणि परत जी माता गरोदर असेल तर त्यांच्याशी आपण जास्त वार्तालाप करू शकतो, त्यांच्याशी मैत्री करू शकतो आणि त्यांना मार्गदर्शन करू शकतो, काउन्सिलिंग करू शकतो, सामुदायिक डोहाळ जेवणाचे कार्यक्रम आयोजित करू शकतो. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने महिला आणि बाल कल्याण ग्रुप हा अभियान हे प्रत्येक गावामध्ये आहे, त्यांच्या सहकार्याने आपण अशा प्रकारचे उपक्रम राबवून जी माता जी आज गरोदर आहे, तिला फक्त आधीच्या मुली आहेत यांच्याशी मैत्री करू शकतो. याला ANC ट्रॅकिंग असं म्हटलं जातं. हा 10वा कलम आहे. 9वा कलम आहे. 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान. तर सोनोग्राफी मशीनवर सेक्स डिटर्मिनेशन होणं, ते झाल्यानंतर मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि याच्यासाठी PCQNDT नावाचा कायदा आहे. ते कायद्याची संपूर्ण माहिती करून घेणं, त्याची माहिती पत्रक मी आपल्याला देणार आहे. आणि महाराष्ट्र शासनाने एक फोन नंबर दिलेला आहे, हेल्पलाईन दिलेली आहे. त्या हेल्पलाईनवर आपण आपल्याला असं काही आढळलं तर डायरेक्ट फोन करून सांगू शकतो
की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक सोनोग्राफी सेंटरमध्ये अशा प्रकारची घटना घडत आहे किंवा अमुक अमुक परिवार अशा पद्धतीची सोनोग्राफीवर तपासणी करून मुलगी आहे म्हणून तिला नष्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, तर अशा प्रकारचा फोन तुम्ही हेल्पलाईन वरून करू शकता आणि त्याची खूप सारी मदत ही आपल्याला मुलगी वाचवण्यासाठी होणार आहे. हा 10वा कलम आहे. 11वा कलम आहे. त्या 11वा कलम मध्ये 3 भाग आहेत. त्याच्यामध्ये एक मेडिटेशन आहे, दुसरं 15 मिनिट गोडुलीसाठी आहे आणि तिसरं म्हणजे सामूहिक शपथ आहे. तर मेडिटेशन काय आहे? आपण सगळेजण भारतीय आहोत. घराच्या बाहेर पडताना हात जोडतो. 90% लोक आपल्या घरी मंदिरामध्ये छोटंसं देवघर असतं त्याच्यामध्ये आपण हात जोडून बाहेर पडतो. तर आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये एक प्रार्थना या मुलीसाठी करायची आहे की परमेश्वरा, या समाजातील, आपल्या देशातील, सगळ्या जगातील मुलींना वाचवण्यासाठी मला ताकद दे आणि मुलींना वाचवण्यासाठी या समाजाला चांगलं ज्ञान दे. अशा 2 ओळीची प्रार्थना, तशा प्रकारचं भावना आपण निर्माण करू शकतो. आणि या व्हायब्रेशनची ताकद किती आहे हे जर मी ते सिद्ध करायला लागले तर मला नक्की 2 तास लागतील. माझ्याकडे सायंटिफिक प्रूफ व्हिडिओ सहित आहे. पण आपण जाणता म्हणून मी आता सांगणार नाही, वेळ नाही म्हणूनही सांगणार नाही की मेडिटेशन मध्ये एवढी ताकद आहे, प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे. रोजच्या प्रार्थनेमध्ये फक्त 2 ओळी ऍड करा तुमच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये. दुसरी गोष्ट, एक आपण नवीन कन्सेप्ट सुरू केलेला आहे की 15 मिनिट्स फॉर गोडुली आणि त्याच्यासाठी एक स्पेशल फेसबुक पण सुरू केलेले, फेसबुक अकाउंट सुरू केलेलं आहे. त्याचं नाव सुद्धा 15 मिनिट्स फॉर गोडुली असंच आहे. की रोजच्या जीवनातल्या 15 मिनिटं, 24 तासातले 15 मिनिटं आपण मुलीला वाचवण्यासाठी नक्की देऊ शकतो. आपल्या दिवसभरामध्ये एक तर आपण स्वतःशी सुद्धा बोलू शकतो की आज मी 15 मिनिटं विचार करू शकेन की मी काय करू शकते. उद्या आपल्या कलिगशी बोलू शकतो, फोनवर कोणाला सहकार्य करू शकतो. या 11 कलमामध्ये जी जी माहिती मी तुम्हाला सांगितली त्यापैकी काही 15 मिनिटं रोज आपण करू शकतो. आपण स्वतःशी प्रामाणिक राहून रोज 15 मिनिटं गोडुलीसाठी दिले, मुलीला वाचवण्यासाठी दिली, कन्यारत्न वाचवायला दिली तर खूप मोठी लाट निर्माण होईल. वंदे मातरम हा एक शब्द होता, त्यामागे देशभक्तीची भावना होती आणि ती लाट निर्माण झाली. आपण स्वतंत्र झालो, स्वराज्य आपल्याला मिळालं. तसं आपल्याला या मुलीला वाचवायचं आहे, मुलींची संख्या वाढवायची आहे, जगामध्ये संस्कार संस्कृती तयार करायची आहे आणि सुसंस्कृत भारत, महासत्ता भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी रोज 15 मिनिटं आपल्याला द्यायची आहे. ते फेसबुकचा अकाउंटचा ऍड्रेस ही त्या माहिती पत्रिका आपल्याला मी देणार आहे. तुम्ही फेसबुक जरूर जॉईन करा. त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रिक्ट वाईज परत एकदा ग्रुप करणार आहोत आणि पुढचं जे काही प्लॅनिंग आहे ते त्याच्यावर सांगितलं जाणार आहे. तर आणि त्यानंतरचा भाग आहे सामूहिक शपथ. असा हा 11 कलमी कृती कार्यक्रम आहे आणि तो कृती कार्यक्रम आपण नक्कीच राबवू शकतो आपल्या महाविद्यालयाच्या सहकार्याने, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सहकार्याने. हे पुण्याचं काम आहे. हे स्वतःची उन्नती करणारं, समाजाचं उन्नती करणारं, देशाला सशक्त करणारं आणि मानवतेला उंच करणारं असं काम आहे. आणि या कामामध्ये मला खात्री आहे की आपण सगळेजण 1000% सामील होणार आहोत. होणार का? हात वर करूया. येस, 100% आपण या पुण्यकर्मामध्ये सामील होत आहोत. राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे विषय आपल्या समोर येतात. बऱ्याचशा वेळा संस्थेकडे येतात, शासनाकडे येतात, प्राचार्याकडे येतात, कधी कधी ओळखीच्या माणसाकडे येतात. विषयाचं गांभीर्य किती आहे याचा विचार करून आपण पुढचे सगळे कार्यक्रम राबवत असतो. आजही आपल्या भोवताली घडणारी एक भविष्यातील भयंकर घटना म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या आणि याचे परिणाम फक्त आताच नाही तर भविष्यातल्या अनेक पिढ्यावरती जाणू शकतात. म्हणजे एका देशानं, जपान सारख्या देशानं कुठलंही कारण नसताना हिरोशिमा नागासाकीवर टाकलेला बॉम्बस्फोट ही घटना घडून गेली, पण पुढच्या 3 पिढ्या बर्बाद झाल्या. आपल्याकडे ही अशी घटना घडण्यासाठी किंवा असा परिणाम घडण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. आज या ठिकाणी माननीय सुधाताई कांकरिया यांनी स्त्रीभ्रूण हत्या, भविष्यातील धोके
आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या हातात असणारं एक महत्वाचं काम, कारण आपल्याकडे असणारा युवक हा एक सहजासहजी मोल्ड होणारा, चांगल्या पद्धतीने विचार करणारा आणि कुठल्याही कामाचं सहज ऍप्लिकेशन करणारा असा एक समूह आहे. या समूहाद्वारे आपण हे काम आणखी उत्कृष्टपणे पार पाडू शकतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक या पदी नियुक्त झाल्यानंतर मला वाटतं विद्यार्थी कल्याण आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या पहिल्याच कार्यक्रमाला आम्ही ज्यांना गळ घातली आणि अतिशय प्रेमानं त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर अशोक चव्हाण सर यांचं मनापासून स्वागत करतो. अचानक लाभलेले परंतु ज्यांचं मनापासून विद्यापीठावरती आणि काम करणाऱ्या लोकांवरती प्रेम आहे असे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर BG वाघ सर, जे भौतिकशास्त्र मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि ज्यांनी भारतामध्ये कन्यारत्न बचाव या अभियानाची नुसती मुहूर्तमेढ केली नाही, पण अव्याहतपणे गेली अनेक वर्ष त्या काम करतात. जे जुने आपले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांना याबाबत संपूर्णतः कल्पना आहे. तर असं म्हणतात की नुसती काळी पेटवल्याने काय होत नाही, त्या काळीनं दुसरी ज्योत आपल्याला नेहमी प्रज्वलित केली पाहिजे आणि ही अखंड यात्रा त्या त्यांच्या प्रत्येक संभाषणामधून चालू ठेवतात, कृतीमधून चालू ठेवतात. आज सकाळीच एक आनंदाची गोष्ट झाली. आपले CINSचे एक इंजिनियर गजानन म्हणून ज्यांनी आपल्याला ऑनलाईन सबमिशन कसं करायचं हे सांगितलं. कार्यक्रम चालू असतानाच ती आनंदाची बातमी आली की त्यांना सुद्धा कन्यारत्न झालं आणि त्यांना आपल्या सगळ्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या वतीनं शुभेच्छांचा एक गुलाबी संच आम्ही दिला. ते घेऊन आता लातूरला रवाना झाले, संध्याकाळपर्यंत ते पोहोचतील. तर असा एक छान योगायोग देखील आज हे झालं. विवाह होऊ नये म्हणून सुद्धा नाटिका आहे आणि स्त्री जन्माच्या स्वागताच्या नाटिका आहे. आणि दुसरं पुस्तक आहे प्रिय गोडुलीस, की कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण हे बदलण्यासाठी आईने मुलीला केलेलं मार्गदर्शन पत्रांच्या माध्यमातून म्हणजे प्रिय गोडुलीस असं हे 2 पुस्तक आहेत आणि त्याचं प्रकाशन करण्याची विनंती मी आदरणीय CEO सरांना करत आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानामध्ये आम्ही सहभागी होत आहोत. हात खाली घ्यायचा आहे. भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद. Dr. Sudha Kankriya, pioneer of Welcome Girl Child Movement
and Save the Girl Child Mission. She is from Ahmednagar district in India. In India, female feticide issue has become fierce nowadays. But Dr. Sudha Kankriya is doing a great job to stop such horrible thing. You must not worry whether the desired result follows from your actions or not, so long as our motive is pure, your means correct. Following these great words by Mahatma Gandhi, Dr. Sudha started this activity and done miracles. Many programs are developed to promote the Welcome Girl Child movement, just as Gram Sabha resolutions, fixed deposit scheme for newborn baby girl, 1 rupee magic scheme, facilitation of the parents of the newborn baby girl, mass pregnancy celebration, Common Oath program, and many others. Through this Common Oath campaign, more than 1.5 million people have taken mass oath to save the girl child till date. Many workshops promoting 11 project action plan are being conducted for mayors of villages, students, NGOs, judges, bureaucrats, political leaders, and for many others. Dr. Sudha also arranged many workshops for the University of Pune, which is called Oxford of the East, and many other universities in India. Up to now, 3 million of people have directly participated in this activity through these workshops. She also wrote books for the public education on this subject. The President of India, Shrimati Pratibha Patil, praised the movement on 21st August 2007. That was the most precious and boost-up movement for this activity. It is said that very few have the power to change the history of the society. Dr. Sudha is one of them, we said. In India, 7 steps are carried out in marriage ceremony. These steps means the promise or commitment for happy and healthy married life. But Dr. Sudha introduces one more step, that's the 8th oath, to welcome girl child in the family. This is the most revolutionary act by her. This concept is highly appreciated and welcomed by the society. Once Dr. Sudha found that at one district, the Nakoshi means unwanted names are given to the girls. Dr. Sudha was deeply touched to hear this, and one more activity is added in the movement. Dr. Sudha started promoting the renaming of these unwanted girls, and this act was highly appreciated not only in India but in Germany, USA, London and China. Dr. Sudha creating the mass public awareness through many public meetings, rallies, posters in social institutions and many other places. If you don't know where you are going, you will probably end up somewhere else. We always speak about, is science a curse or a boon? Many doctors, radiologists and others took advantage of the discriminatory social practice of son preference and daughter aversion. But Dr. Sudha took strong steps with Indian Medical Association and other medical institutions to stop sex determination and selective abortion. Dr. Sudha got many awards for her work, and she was doing all this from last 25 years as her social responsibility. Now, the growing number of girls is the best reward for her activity. It's our turn now to support such a great work. In the end, we say that the Lord will provide you, but you must give Him some help. Thank you.